तुम्ही मार्केटमधून मोतीचूर लड्डू तर आणून नेहमीच खाता, पण आज सोप्या सोप्या पद्धतीने आपण मोतीचूर लड्डू करूया। येथे आपण 1 वाटी बेसन घेऊया, यामध्ये घालायचे 1 वाटी पाणी। तुम्ही पाणी थोडे थोडे करून घाला, आपल्याला बॅटर स्मूथ पाहिजे, यामध्ये लम्स राहायला नको। नाही बॅटर तुम्ही बघू शकता, बॅटर आपल्याला असे पाहिजे, चम्मचवर आपल्याला अशी कोटिंग यायला हवी। आता यामध्ये 1 चम्मच तेल घालून छान मिक्स करून घेऊया। इकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवले। तुम्ही असा कोणताही झरा घ्या किंवा अशी कोणतीही चाळणी घ्या। आता या झऱ्यावर बॅटर घालूया। बुंदी आपली छान तेलामध्ये पडलेली आहे। तुमच्याकडे अशी पसरट कढई असेल तर घ्या, म्हणजे आपली बुंदी छान भरपूर पडेल। आपल्या बुंदीला शेप नाही आला तरी चालेल। आता ही बुंदी झरा हलवून काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्रा तेल निघून जाते बरं का। बघून घ्या बुंदीला शेप आलेला आहे का, नाही ना, तर काळजी अजिबात करू नका। आता ही थंड होऊ देऊ। आता काय करायचं, बुंदी मिक्सर पॉट मध्ये घालून दरदरा पिसून घ्यायचं बरं का। तुम्ही बघू शकता बुंदी दरदरा पिसलेली आहेत, असे वाटते की बारीक झाऱ्यानेच बुंदी पाडलेली आहेत। आता काय करायचं बघा, एका पॅन मध्ये 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घालूया। आपल्याला घट्ट चाचणी नको, अशी चिपचिपीत चाचणी हवी। आता यामध्ये घालूया अर्ध्या लिंबूचा रस। लिंबूचा रस घातल्याने आपला पाक क्रिस्टलाइज होणार नाही। क्रिस्टलाइज म्हणजे पाकावर पांढरं पांढरं साखरेचं येणार नाही। आता घालूया फूड ऑरेंज कलर। कलर घालणे ऑप्शनली आहे, हलवाई सुद्धा कलर घालतेच। कलर घातल्याने लाडू आपला दिसायला खूप छान दिसतो। यानंतर घालायची वेलची पूड। आता घालूया मिक्सर पॉट मधली बुंदी। बघा आता बुंदी मस्त मिक्स करून घेऊ। आता यामध्ये घालूया थोडे खरबूज बी। बुंदीच्या लाडूत हलवाई घालते, तुम्ही बघितले असेलच। आपण बुंदी तेलामध्ये तळलेली आहे, त्यामुळे 2 ते 3 चम्मच टेस्ट येण्यासाठी यामध्ये तूप घालूया, कारण यामध्ये तुपाचा फ्लेवर यायला हवा ना। लक्ष ठेवा, गॅसची फ्लेम लो ठेवायची। तुम्ही बघू शकता पाक बुंदीने शोषून घेतलेला आहे आणि तूप बघा भोवताल सोडलेले आहे। आता गॅस बंद करूया आणि 10 ते 15 मिनिट यावर झाकण ठेवून बुंदी अशीच सोडून देऊ। आता झाकण उघडून बघू, बघा आपली बुंदी हलकीशी थंडी झालेली आहे। आता 1 चम्मच घेऊन सारख्या मापाचे लाडू बांधून घेऊ। बघा आहे ना सोपी पद्धत मोतीचूर लड्डू। बाकीचे लाडू बनवून घेऊ। बघा तुम्ही बघून घ्या, तयार झाले आपले जिभेवर ठेवताच विरघळणारे मोतीचूर लाडू। तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते, किती सॉफ्ट झालेला आहे। अशाच पद्धतीने या दिवाळीला तुम्ही लाडू करून बघा, तुमचा लाडू अजिबात बिघडणार नाही। कमेंट्स करून नक्की सांगा।